रामराम मंडळी, या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे. आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. तर नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील ते आपण पाहू. तर जरांगे पाटील म्हणले की हाके यांना भुजबळ सांगतात काय बोलायचं ते. आम्ही हाकेला विरोधक मानत नाही, मात्र भुजबळांना गरीब धनगर आणि गरीब मराठ्यांमध्ये भांडणं लावून द्यायचे आहेत. हाके सत्ताधारी गोळा करून उपोषण करत आहेत असा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी लगावला आहे. तसेच जरांगे पाटील यांनी असे म्हणले की आमच्या कुणबी नोंदणी रद्द केला तर तुम्हाला पेलवणार नाही, असाही इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी द्या या आपल्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणाचं चांगलंच तापलं आहे. तसेच दुसरीकडे आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी वडी गोदरीमध्ये येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, अतुल सावे, उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, गिरीश महाजन यांचा समावेश आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून जोरदार हल्लाबोलही केला आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. कमिशननं दिलेलं वरचं तर बोगस आहेच आहे, ते तर त्यात काही दुमतच नाही. मराठी गप होते, दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करायचं नाही म्हणून चाललं होतं. परंतु वरचं 16% बोगस आहे ना. खास जर सरकार जातीभेद करत नसलं, सरकार एका बाजून वाढणार नसलं, सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असलं तर सरकार दूध का दूध पाणी का पाणी करील. श्वेतपत्रिका काढतील ना ते सुद्धा. आमचे सुद्धा याची 14% आरक्षण मंडल कमिशननं दिलं, त्याच्यानंतर कसं काय दिलं बोगस आरक्षण. वरचं 16% ते 30% कसं काय झालं एका रात्रीत. परत वर 2% वाढून ते 32 कसं झालं, म्हणजे एकूण 52% कसं काय झालं. याबद्दल बी मग सरकार न्याय भूमिका करेल ना. असं कसं 14% आरक्षण वरचं तर बोगस आहे, पण 14% आरक्षण सुद्धा बोगस आहे. ही बी आमची मागणी की तेही रद्द करा, कारवाई करा, तपासणी करा, तुम्ही तेही करा. मग कोणच जाऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी. कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं त्यावेळेस सर्वे केले असतील, जातनीय जनगणना केली असेल, ओबीसीची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली दिली. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली. हे असं जर खोटं असेल तर ते 14% सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ना. म्हणजे तुमचं ते खरं, म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली 1931ची जनगणना ती खरी, आणि आमचं मात्र 1884चं असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या. मग आता हे आता होणारच आहे, नाही वारास प्रतिवार होणारच आहे. आता मंत्रिमंडळात जसं मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्याची समिती आहे, तशीच ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी मागणी होती, त्याचा निर्णय करण्यात येईल असं सरकारने सांगितलं. नाही, त्याबद्दल आमचा काय आक्षेप असायचं कारण नाही. उपसमिती असावी. आम्ही मगाशी बोलताना बोललोत ना की जसं बाकीच्या संस्था आहेत की त्यांना डायरेक्ट फायदा मिळतो, तसा सारथीमार्फत फायदा मिळावा. चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं, महामंडळाला तमुक दिलं, सारथीला अमुक दिलं, तसं आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये. बाकीच्या संस्थांसारखंच न्याय भूमिका ठेवून यांनाही करण्यात यावं, एवढाच म्हणण्याचा उद्देश होता आमचा मगाशी. तुम्ही 6 महिन्यापासून ज्या सगळे सोयरेवर सांगितले, सगळे सोयरे अध्यादेश काढा, तर त्याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी. असं म्हणाल की अध्यादेश रद्द करा. नाही, मग आता त्याचं काही नाही बाबा, ते काही रद्द करा म्हणता येते, त्याचं काहीच नाही. त्याने सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्या. ते कशाला काय म्हणतात, ते बोललं की जातीवाद नाही. आता तो म्हणतो रद्द करा. आता याला जातीवाद नाही म्हणत का? ह्याला जातीवाद नाही म्हणत का? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी, त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार आहे. ती रद्द करा. म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तथ्यच नसतं.
अशी मागणी असते, सगळ्या खोट्या मागण्या, आणि मराठ्यांचं वाटोळं होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती. जन्माल्यापासून त्याचं तेच चालू आहे, मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा, त्याचा धंदाच झाला आहे तो. बैठकीत एक असंही झालं की एकमेकांसोबत बघूया, जातीय तणाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते, एकमेकांसोबत बसूया, मार्ग काढूया, अशा पद्धतीची एक चर्चा झाली. त्यावर प्रतिसाद देताना हाके सुद्धा म्हणाले की एकमेकांसोबत बसायला आपण तयार आहोत, एकमेकांचा आदर करूया आणि बसूया. तुमची काय भूमिका आहे यावर? अहो, तुम्ही आत्ता आदर करायला लागले. मी 10 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे तसं आदरच करतोय. तुम्ही फक्त मला समजून घ्या ना. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय, आणि तुम्ही त्या लेकराला मराठ्याच्या मिळू नये म्हणून भांडताय. मी सन्मानच करतोय तुमचा. आणखीन शब्दाने तुम्हाला दुखवलं नाही राव म्या, ते एकटा सोडता. आमची काही इच्छा नाही का? तुम्हाला वाटतंय जातीय तेढ होऊ नये, एकत्र बसावं, सन्मान करावा, असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं असेल, आम्ही मराठी बसायला तयार आहे. आम्हाला कुठे जातीवाद करायचा? दुसरं असं की तुम्ही राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी, तर त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे जनता ठरवते, एक दोन पुरी नाही ठरू शकत. अरे मी जनताच आहे ना, तुला कळंन का नाही का? वा मी कोण आहे मग? मी का नेता आहे का? जनता आहे ना मी. मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू, खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, हा एक म्हटलेत. आणि दुसरे, सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं. नाही, ते काय सांगते त्याच्यावर काय भराचा ठूत नाही, त्याचं काय करे ते कोणकडे. मग मराठा आणि कुणबी एक आहे हे सिद्ध कसं करायचं? तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना. आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच, तुमचं म्हणणं नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला? हाईत कसे आम्ही सिद्ध करून देतो? आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं, लावून धरलं मी हे आंदोलन, माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं, नोंदी निघाल्या. आधी सगळे म्हणत होते इकडं नोंदीच निघू शकत नाहीत, ओबीसी आरक्षणात तुमचा संबंधच नाही. आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा. मराठांकून बी एक नाही, मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक हे. सगळं तुमच्याच म्हणण्यानं होईन असं कसं काय? मग ते अन्याय होतो ना आमच्यावर. हे जसं म्हणते आता यांचं एक मागण्याच काय आहेत कळा, सगळ्यात महत्त्वाचं हे काय. आता ती मॅनेज बैठक होती, मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती. स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती. मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सारथीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही. ठरवून बैठक होती. फक्त ही आता जाहीररित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळू द्यायचं नाही. ही प्युअर मॅनेज बैठक होती. काय मागण्यात तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती? काय मागणी आहे तुमची? महामंडळ द्या होती की महाज्योतीला आणखीन स्कीम द्या, निधी द्या ही होती का? तुमची तारटी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती? तुमच्या मागण्याच नाहीत. आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय, असं म्हणणं आहे आमचं. आम्हाला द्या बाबा, तुमच्या लेकराचं कल्याण झालं तर आमचंही होईल. चंद्रकांत पाटील सांगते ते खोटं आहे असं म्हणणं होतं आमचं. की ते म्हणतात तुम्हाला खूप दिलं, योजना दिल्या, आमकं दिलं. एका योजनेच पोरं बेजार झाले आमचे, आंदोलनं करू हे म्हणणं आहे. त्यासारखं द्या. त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही, केला पण नाही आणि करणार बी नाहीत. म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या. तसं तुमची मागणी काय आहे नेमकी? काय मागणी? मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे विदूषकपणाचे, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देऊ नका विदूषकपणाचे, त्यांचे गुन्हे मागं घेऊ नका विदूषकपणाचे, आमचं सातारा गॅजेट घेऊ नका, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका. ही विदूषकपणा आहे विचाराचा. विद्रोही विचार म्हणते त्याला. जाती जाती दंगली घडणे, तेढ निर्माण करणे. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यांना देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे नाही का? कायदा नाही. ज्या ओबीसीच्या यादी आहे आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार, जातीच्या यादी क्रमांकानुसार 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, ते देऊ नका. मग काय देतो आम्हाला? घेतो का आमचं सगळं वावरं फेवरं घरदार लिहून तुला एकट्याला?
आणि मग यावल्यात खातो का सुखाने? खोटे दाखल्याबाबतची तुमची काय भूमिका आहे? अरे खोटे, मी तेच सांगतोय ना, खोटं नाहीच आहे ना. आता बाबा दादा, अरे 7/12 सापडा यार जमिनीचा, ती आमची जमीन आहे, त्याच्यावर नाव आहे आमचं. तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक, खोटं आहे. मग तुमचं कोणचं खरं आहे? मागणी काय ते तर सांग बाबा आम्हाला. मागणीच कळा ना तुमची. आम्हाला एवढंच कळालंय मराठ्याला, फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर, आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लागली. तुमची मागणीच नाहीये. तुम्हाला आरक्षण आहे, आरक्षण द्या मानवतं, आणि जे तुम्हाला पाहिजे एसटीतून ते तुम्ही मागत नाहीत. तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज होती, एक मोठा सरकारवर आरोप आहे, तर मॅनेज कोणी केलं असावं असं तुमचा आरोप आहे? सरकारमधले मंत्री ज्याने आंदोलन बसलं ते आंदोलन बसलं मराठ्यांच्या विरोधात द्वेषापोटी. आम्ही कधी म्हणलो धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे? आम्ही कधी म्हणलो की ओबीसींचं हिसकून घेऊन आम्हाला द्या? कधी म्हणलो? आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत, हे आमच्यात येत, आमच्या नोंदी सापडल्यात. भारत देशात मराठा समाज एक जात अशी आहे की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण येते, त्याजवळ पुरावे, यांजवळ एकाजवळ बी पुरावे नाहीत. यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं. आमचं असून द्यायनात, म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात. म्हणजे तुम्ही दादागिरीनं वावर बळकवलेत, त्या वावराला तुम्ही तुमचं आहे म्हणताय, आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय. मग किती द्वेष आहे भयानक तुमच्या मनात. तुमचे लेकरं चांगलं करायला निघालात तुम्ही, आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला. ही कोणचा अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं? ही कोणचा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला? असे मंत्री असतात का? असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पोरं मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकराचं वासून वाटोळं करायला लागले? कोणचं शिकायला लागले? शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही? पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलंय, त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे, घटनेला अनुकरून कसं राहावं यासाठी एक ट्विट केलंय. आणि या आंदोलनातून म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनातून काहीतरी शिका असा एक टोला लावलाय. चांगलं आहे ना, त्यांचे विचार चांगले आहेत. संविधानाच्या विचारावर आम्ही चालावं सांगतायत, चांगलं आहे. संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी, संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये. खूप संविधानाचा त्यांना अभ्यास माल नाही आहे बाबा. आपण चांगला विचार मांडला त्यांनी, चांगलं आहे. हातापाय तुडीत होते आमचे त्याच्या भाषणातून, त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले, त्यावेळेस खूप चांगलं होतं ते, पण अभ्यासपूर्ण सालच होतं ते सुद्धा. भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं. परंतु ताई नाही म्हणल्या, ह्या आंदोलनाला म्हणल्या, याच्यात खूप अभ्यासपूर्ण चांगलं आहे, चांगला विचार आहे. जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे, हरकत नाही. आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं कधी. चांगले चांगले विचार मांडायला लागल्या त्या. मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे तशी ओबीसीची उपसमिती स्थापन केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं समस्या सोडवण्यासाठी. नाही, त्याच्यात काही दुःख नसण्याचं कारण नाही आम्हाला. पोटजळी नाही आमची त्याच्यासारखी हो, एवल्यासारखी पोटजळी नाही. आम्ही काही द्या, तुम्ही महायुती दिली, अनेक योजना दिल्या. मध्ये त्या पडळकर भाऊचं काहीतरी आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस मी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे, मला आता पक्का माहीत नाही. आमची पोटजळी नाही. तुम्ही उपसमिती द्या, ती पोटजळीच नाही आमची. तुम्ही आम्हाला का विरोध करताय? आम्हाला काय मिळायला लागलं की आम्हाला जे येते त्यांना पाहिजे लगेच, अशी बरोबरी का? सारथीतमध्ये योजना आल्या तशाच आम्हाला द्या. एक तर आम्हाला वाट्याला नाही आल्या, त्या कुंकड पडल्या मेळ नाही लागला, आम्हाला द्या. आमच्याकडं कसं आंदोलनच काय चाललं हेच कळा नाही हो. सगळा महाराष्ट्र बघतोय, सगळे पत्रकार बघतेत, विश्लेषक बघतेत, साहित्यिक बघतेत. आमच्याकडे तो भेटायला आला, तो बी आला पाहिजे नाही. ते बारीक लिकरू रडत असतं ते, तुला चॉकलेट दिलं का मला चॉकलेट दी, तुला लेमन गोळ्या दिल्या मग मला लेमन गोळ्या दी, नाही का? ते त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे? हे काय भांडण आहे का? तुमच्याकडे 4 मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा 4 आलेच पाहिजे, यासाठी आंदोलन असतं का? हे आंदोलनच कशासाठी मिळाला का नाही? त्यांच्याकडे 4 मंत्री, आमच्याकडे 4 आमदार आले, आमच्याकडे लगेच या, नाही तर तू त्या जातीचा नाही, तू याच्या जातीचा नाही. मुख्यमंत्र्याला सुद्धा म्हणले ते मराठ्याच्या जातीचा म्हणून आला नाही. काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळनी हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे.
तो काही शिकितो आणि मग आपण तसं बोलायचं. आम्ही एकदा म्हणलो नाहीत बुवा आणखी आमच्याकडे उलट आम्हाला फोन येतात, आम्हाला भेट द्यायला यायचे. आम्ही इकडून सांगतो त्यांना यायचं असलं तेव्हा द्या, आम्ही बोलवित नाहीत मनानं. असं कणखर आंदोलन पाहिजे, कणखर आणि ताठर ते बी. तिकडून मला सरकार कसं ठेवीन मग मी त्यांचं ऐकण्यात असल्यावर? मी फक्त माझ्या पाठीशी मराठा समाज एक करोडच्या संख्येनं, बाकीचे कोणी नाही आणि मला गरज नाही कोणाची. आणि मी ते आरक्षण ओबीसीतून मराठ्याला मिळवून द्यायला खंबीर आहे. आमचं कायदेशीर आहे, घटनेत आहे, त्यामुळे आम्ही ते मिळवणार आहेत. आमचं हक्काचं आहे, आमच्या नोंदी आहेत, पुराचे पुरा मराठवाडा आरक्षणात आहे, तो आम्ही घालणार आहे. आम्हाला वाटेल ते झुंज द्यायला आम्ही तयार आहेत, वाटेल त्या टोकाचं आंदोलन करायला तयार आहे. असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही, आम्ही किती ताकदीनं करू. आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी एक होणार आहेत. आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी. तुम्ही जे करताय येवल्यावाला ते आमच्यासाठी खूप फायद्याचं होतं, ते जे करील ते आमच्या फायद्याचं होतं. आज सगळेजण गोळा करून नेले ना, आता आमचे सुद्धा एकत्र होणार आहे. कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमचे सुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते. मराठ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं वाटोळं होऊन देऊ नका. वेळ आली ती एक वेळ पडा, पण जातीच्या पाठीमागून हटू नका. जातीच्या पाठीशी उभा राहा, पोरांच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही काय गल्लत करताय? मला निवडून यायचंय, मला त्याचं मतदान घ्यायचं, मला याचं मतदान घ्यायचं. जातीचं उभं राख होईल ना. नको करून त्या खंबार नाही मतदान केलं तर. शिका जरा त्यांच्याकडून. आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आहे. आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोणी, किती शिकण्यासारखं आहे. बिगर पाण्याचे हे मेले किडण्या यांच्या जाणार आहेत उद्या. आणि येवल्यावाला गेला कांदे ऐकणारा, त्याच्यावर आता मंत्रिपद तोच हडपिणार. पुढचं त्याचं दुकान लावून घेतलं तिने, लगेच काटा माप सगळं आणलं तिने. बाजारात दुकान मांडलंच त्याने. आता दुकान मांडायला जागा धरायला पक्का पटकून पोत टाकीतो बाजारात येऊन टाकलाच त्याच्यावर. बारामतीत आंदोलन सुरू होतं धनगर बांधव, त्या टायमाला येणे असंच केलं. झुंजले बिचारे, ती मलिदा खाल्ला येणे. हे लय राईट काम करतंय. पण हे मराठ्यांसाठी खूप महत्वाचं झालंय. यांनी कसा ह्यो जातीवाद करतो पाठीमागं राहून हे सिद्ध झालं. आता एक ते आता हाके म्हणाले, तुम्ही बोलत नाही त्यावर तरी, भुजबळांचा फोन गेला हाकेंना आणि हाके म्हणाले सकारात्मक चर्चा झाली आहे असं भुजबळ यांनी मला फोनवरून सांगितलं आहे. उद्या येऊन बाकी सविस्तर बोलू असं सांगितलंय. म्हणजे सकारात्मक चर्चा ओबीसींच्या मागण्यांबाबत झालेली आहे या अनुषंगाने. अरे बाबा, त्या मागण्याच काय आहेत कळा ना म्हणतो मी. तर मागण्या ते येवल्यावर बसत आहे तिकडं, लोक झुंजित इकडं. मागण्या काय आहेत मिळणे. तुमच्या पोराच्या हिताच्या काही मागण्या आहेत का? तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही? आमच्या नोंदी आहेत, आमचं आहे ते. एखाद्या जागेवर 100 एकर जमीन आहे आणि तिथं आमचा 7/12 आहे. तुमची आहे ती तिथं जमीन आहे 100 एकरातच, आमची तिथंच आहे. फक्त तुम्ही ती खाताय. आता 7/12 आम्हाला मिळाल्यामुळं आमची आम्हाला मिळाली. धक्का कुठं लागला? तुमच्या ओरिजिनल याला एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली. जसं की मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं, तुमचं तुम्हालाच एक्स्ट्राचं बोगस तुम्ही खाताय, आमचं आम्हाला मिळालं. आता नोंदी आहेत 100 एकर किती द्या म्हणतोय, धक्का लागायचं काय संबंध आहे? अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलं. आंदोलकाला दोष देत नाही मी, देणार बी नाही. यांनी काय आयडिया केली? आंदोलन बसलं, ते घडून आणलं. आता इथून पाठीमागं महाराष्ट्रात 70 वर्षाचे आंदोलन झाले ना, आंदोलन करते जातेच भाऊ चर्चेला. पुरे मंत्री गोळा होऊन गेलेत. त्याचं शिष्टमंडळ, हे कोणचं शिष्टमंडळ आहे? उघडे का डोळे मराठ्याचे जरा नेत्याचे? उघडा डोळे. किती आतून पोखरलं यांनी. फसावत लवकर, एकजूट राहा जरा. बॉम्बलाल सुद्धा कोण नाही राहायचं. सावध व्हा मराठ्यांचे नेते सगळे. पंचायत समिती, जिल्हा परिषदवाले, जिल्हा प्रमुख, माजी आमदार मंत्री, खासदार, माजी खासदार धोरणात या, नीट उभ्यात. हात जोडून सांगतो तुम्हाला. बघा चित्र आजचं काय बेकार आहे. मागणी नाही काही नाही तरी मराठ्याच्या विरोधात एकवटलेत. मराठ्याच्या नोंदी रद्द करा. पटताय का मराठ्याच्या नेत्याला? आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करा म्हणते. तुमच्या लेकराचं उद्या वाटोळ होणार आहे. पटलं का मराठ्याच्या नेत्याला? आणि पटलं नसलं तर सगळे आंदोलनात सहभागी होऊन मराठ्याला न्याय द्यायचं काम करा.
काही बोगस दाखले दिलेले आहेत त्याबाबत पडताळणी केली जाईल अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अहो आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले. मॅनेज बैठक नाही तर काय आहे? मॅनेज बैठक नाही तर काय आहे? आम्हाला द्यायचं नाही. आम्ही 13 तारखेपर्यंत वाट बघणार आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही यांच्या दबावात, त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याची कॅबिनेट सुद्धा रद्द केली. वाटोळं करायला निघालात होय आमचं गोड बोलून. आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्यावर खऱ्या असल्या तरी बी. अहो खऱ्या असून प्रमाणपत्र देण्याचा अधिकारी काय कारवाई करता रे? ते नोंदी मिळालं प्रमाणपत्र सुद्धा लोकांना देणार. 3 महिने झालेत लटकून ठेवलंय. कचाकच ते आदेश देता येत नाहीत का? ज्या नोंदी आहेत त्या दनादन द्या म्हणून. नोंदी कुठं बोगस असतात. अधिकारी सापडायला कोण? तुमचे. प्रमाणपत्र देणारे कोण? तुमचे. आणि बोगस कोण आहे? आम्ही आहेत का अधिकारी? बोगस कोणचे आहेत? काय बोलता सरकार तरी? सरकारला तरी कळायला पाहिजे आपण काय बोलतोय. आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय. म्हणजे नोंदी शोधल्या तुम्ही. तुम्हीच तपासल्या. रेकॉर्ड तपासायला तुम्ही. रेकॉर्डवर तुमच्या जवळच आहे. आमच्या गोडांमध्ये नाही म्हणून काय करावं रचित लिहित बसलो आम्ही त्याच्यावर. गोडांना तुमच्याची खोल्या तुमच्याजवळ, चाव्या तुमच्याजवळ, अधिकारी तुमचे, शिपाई तुमचे, कलेक्टर तुमचे, समिती तुमची, मंत्री तुम्हीच. आणि आमच्या डुप्लिकेट काय बोलता? एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे. एकही. त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला मागात पडन. सरळ सांगतो. आणि हैदराबादच्या गॅजेट सुद्धा लावून घ्या. सरळ सांगा सरकारनं. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्यात आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे. हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे. कारण मराठा ओबीसी दे. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे लावत लागणार. तुम्ही सरळ सांगा. उद्या सकाळी जातीवाद बंद होतो. खरं बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता की नोंदी सापडलेला आम्ही रद्द नाही करू शकत. एकाही नोंदीवर कारवाई नाही झाली पाहिजे. एका सुद्धा. कारण सगळ्या खऱ्या आहेत. आणि जर आमच्या एका नोंदीवर कारवाई झाली तर मंडल कमिशननं दिलेल्या 14% आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे. आणि वरचं सुद्धा 16% त्या बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नेमकी आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत. धन्यवाद.